ओके. Very, very warm welcome. Very good morning, all of you. गुड मॉर्निंग दादा. Good morning, good morning. मॅनिफेस्टेशनच्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत बघितलं आहे 7 चक्रच्या थ्रू कोणत्या कोणत्या चक्रावर कोणत्या प्रकारचं मॅनिफेस्टेशन होते. त्यानंतर आपण बघितलं की माझ्यासाठी स्वतःसाठी कोणतं चक्र बेनिफिशियल आहे, जेणेकरून माझं मॅनिफेस्टेशन सगळ्यात जास्त स्ट्रॉंग होईल. तर आपण बघितलं, जर लाईफ मध्ये वेल्थ जनरेट करायची आहे तर मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट असणे फार आवश्यक आहे. पण जर तुमची एनर्जी अलाइन नाही आणि तुम्ही मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान मध्ये फसले आहे, तर सेम त्या चक्राचे निगेटिव्ह ऍट्रिब्यूट इतके जास्त आहे की व्यक्ती कधीच त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे आपण टेक्निक कोणती वापरणार आहे? थर्ड आय चक्र, सहस्त्रार चक्र मधून एनर्जी वरून खाली घेऊन यायची, त्या एनर्जीला मूलाधार मध्ये स्थापित करायचं आणि मूलाधार मधून ती ऊर्जा पुन्हा वर उचलायची आणि हार्ट चक्र मध्ये आणून प्लेस करायची. आणि जी मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचं आहे ते सगळं काही तुमचं कुठून होईल? हार्ट चक्र मधून. मी तुम्हाला एक सिंबलिक एनर्जी इमेज दाखवतो. आणि त्या एका सिंबलचा जो अर्थ आहे तो अर्थ सुद्धा तुम्हाला समजवतो आज. या सिंबलला रेकी एनर्जी सिंबल मध्ये म्हटलं जाते पॉवर सिंबल. पॉवर सिंबल म्हणजे का? ही तुम्हाला शक्ती देते. हा एकच सिंबल खूप जास्त इम्पॅक्ट करते आपल्या मनुष्य जीवनामध्ये. सिंबल कसा आहे बघा, ही एक लाईन, ही लाईन, त्यानंतर एक सर्कल, 2, 3 आणि हा अर्धा. कुंडलिनी जागरण. दादा सिम्बॉल नाही दिसलं दादा. अरे स्क्रीन शेअर नाही झाली आहे का? नाही. अरे स्क्रीन शेअरिंग अनएक्सपेक्टेड युनिट. अरे यार, आता हा आता होते. हो. ओके. मी रिपीट करतो. आपल्या एनर्जी सिस्टम मध्ये रेकी चॅनलिंग मध्ये एक सिंबल आहे, त्याला म्हटलं जाते पॉवर सिंबल. हा पॉवर सिंबल काय करते? तुमच्या प्रत्येक गोष्टीला एनर्जाइज करते, तुमच्या प्रत्येक गोष्टीला पॉवरफुल करते. हा एकच सिंबल जर कोण्या व्यक्तीने कॉन्स्टंट प्रॅक्टिस केली शरीरावर आणि शरीराच्या पूर्ण एक एक अंगावर,
एक एक छोट्यातल्या छोट्या अंगावर. डोकं, मस्तक, डोळे, नाक, कान, स्किन, ओठ, प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अंगावर जर तुम्ही हा सिंबल यूज केला, तर शरीरात काही दिवसातच, जर चॅनल आहे, समजा जसं आता माझ्याकडून चॅनल आहे, इतक्या इझिली आणि इतक्या फास्ट त्याचा रिझल्ट दिसणं सुरू होऊन जाईल की तुम्ही म्हणाल की हे काय मिळालं. पण प्रॅक्टिस करा त्याच्यासाठी. हेच सिम्बल्सच्या द्वारे मी तुमच्या सगळ्यांना डिस्टन्स हिलिंग करून राहिलो. त्यामुळे ही ऊर्जा आपल्या साधनेची वाढत चालली. पण त्याचा एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला कशाला म्हणते. भरपूर लोकांनी एक, जर अध्यात्माचं काही जर तुम्हाला अंश आहे, तर तुम्हाला एक गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल, आणि ती ही आहे की कुंडलिनी शक्ती शरीरामध्ये नागिनीच्या रूपात, सर्पिणीच्या रूपात 3.5 वेटोडे घेऊन शरीरामध्ये काय आहे, स्थित आहे. निंबाळकर सरांनाच विचारतो, सर हे तुम्ही ऐकलंय का, वाचलं आहे? हो दादा. वाचलेलं आहे ना? बघा, हो. आता याचं शास्त्रामध्ये एक्सप्लेनेशन किती मिळते नाही मिळत हे माहित आहे मला, पण एवढं क्लिअर नाहीये कुठं. आता मी तुम्हाला सांगत होतो एक्झॅक्टली 3.5 वेटोडे म्हणजे काय, बघून घ्या. हा पहिला चक्र, हा दुसरा, हा तिसरा, आणि हा अर्धा. आता इथून सुरू होते. या सिंबलिकचा अर्थ काय आहे? ही जी आडवी लाईन आहे रे, याला आपण ब्रह्मांड म्हणतो. हे पसरलेलं आहे, अस्तित्वात ऊर्जा पसरलेली आहे. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेमधून आपण ही ऊर्जा खाली बोलवली आपल्याकडे. म्हणून आपण हात वर करून काय म्हणतो, हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ती, मैं आपका आवाहन करता. वरून ऊर्जा आपण काय केली, खाली खाली. बोलवली. मॅनिफेस्टेशनचा हा रूल सांगतो, काय आहे रूल, कसा आहे. आपण सगळ्यात पहिली ही ऊर्जा आणली सहस्त्रार चक्रवर. ह्या पॉइंटवरून ही ऊर्जा आपण खाली बोलवली ब्रह्मांडातून. ह्या दोन ठिकाणी काय चालतंय आपल्याला, थॉट. इथे एनर्जी कोणती आहे, इलेक्ट्रिक. इथे इलेक्ट्रिक सिग्नल आहे. ओके. आता आपण काय केलं, सहस्त्रार चक्र किंवा आज्ञा चक्रवरून ऊर्जा सरळ बोलवली कुठे, मूलाधार चक्र खाली. खाली काय आहे, खाली आहे नीड. हे जे खालचे दोन चक्र आहेत, हे तुमचे सर्वायवलचे आहे, तर इथे आपण म्हणू नीड. आणि याची एनर्जी कोणती आहे, मॅग्नेटिक. ओके. आता ही ऊर्जा खाली बोलवली, पण ह्या पॉइंटवरून याचा डाऊनफॉल आहे. ह्या पॉइंटवरून इकडे ऊर्जा खालीच्या स्तरेला जाऊ शकते. तर आपल्याला जीवनामध्ये मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्रावरच नाही थांबून राहायचं आहे. जर इथंच थांबून राहिलो तर ही ऊर्जा फक्त तेवढंच तुमच्याकडे अट्रॅक्शन घेऊन येईल जेवढी तुम्हाला गरज आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकणार नाही. जर लाईफ मध्ये पॉवरफुल तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, तर हा डिवाइन थॉट या मूलाधार चक्राच्या मॅग्नेटिक एनर्जी सोबत, नीड सोबत तुम्हाला कनेक्ट करावं लागेल. काय म्हटलं होतं मी, व्हॉट टू डू इन मॅनिफेस्टेशन मध्ये, क्रिएट अ नीड. आणि तुमच्या ज्या इच्छा आहे, तुमचे जे वॉन्ट्स आहे, त्याला नीड मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे खालचे दोन चक्र ऍक्टिव्हेट करा. ह्या ऊर्जेला उचललं आपण, त्या मूलाधार चक्राच्या एनर्जीला इथून उचललं, आणि आता ही ऊर्जा पुन्हा आपण कुठे नेली, वर नेली, सहस्त्रार. ओके. सहस्त्रावरून ही ऊर्जा आता पुन्हा खाली आणली.
कुठे आणली? स्वादिष्ठान. पुन्हा ही ऊर्जा वर उचलली. आता कुठे आली ही ऊर्जा? आज्ञाचक्र. आज्ञाचक्र. पुन्हा ही ऊर्जा फिरली, खाली आली. कुठे आली? मणिपूर चक्र. मणिपूर. पुन्हा ही ऊर्जा फिरली, वर आली. कुठे आली? विशुद्धी चक्र. आणि इथून ही ऊर्जा आली, स्टॉप झाली अनाहत चक्र. अनहत चक्रवर. हे आहे कुंडलिनी शक्तीचे 3.5 वेटोडे. 1, 2, 3 आणि हा अर्धा. ज्या वेळेस तुमची पूर्ण शारीरिक ऊर्जा मूलाधार ते सहस्त्रार, सहस्त्रार ते स्वादिष्ठान, स्वादिष्ठान ते आज्ञाचक्र, आज्ञाचक्र ते मणिपूर, मणिपूर ते विशुद्धी, विशुद्धी ते अनहत चक्र, ज्या दिवशी प्लेस होऊन जाईल, तुमचं होल चक्रा सिस्टम अलाइनमेंट मध्ये येईल. आणि ज्या दिवशी हे चक्र सिस्टम अलाइनमेंट मध्ये आलं, तिथून सुरू होते नेक्स्ट टॉपिक. हा जो हार्ट चक्र आहे, त्या हार्ट चक्राची रेंज असते. समजायचं आता मनुष्य शरीर आहे, मूलाधार चक्राची रेंज अशी राहील, आज्ञा चक्र आणि सहस्त्राची रेंज सुद्धा अशीच राहील. पण अनहत चक्राची रेंज असते अशी. होल चक्र सिस्टम मध्ये, होल एनर्जी सिस्टम मध्ये अनहत चक्राची ऊर्जा असते 80%, आणि हे 20% मध्ये असते. हा जो घेरा आहे ना, हा घेरा 20%च असते यांचा. आणि हा एकटा चक्र 80% ऊर्जा अशी पॅरलल फेकते ब्रह्मांडामध्ये. आणि याला आपलं काय म्हणतो? EMF, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. ही कोणती आहे? इलेक्ट्रो, ही आहे मॅग्नेटिक. या दोघांचे एकत्रीकरण होते हार्ट चक्रवर. तर त्या दिवशी आपण हे शिकलो की मॅनिफेस्टेशन जर तुम्हाला करायचं आहे तर थॉट आज्ञाचक्रावरून, सहस्त्रावरून आले पाहिजे. सहस्त्रावर मे बी आपण जास्त राहत नाही, पण आज्ञाचक्रावरून थॉट आपण जनरेट करू शकतो किंवा त्याला प्युअर करू शकतो. नाही जनरेट करू शकतो, प्युअर करा. सेम लेवलवर मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्राला प्युअर करा. का? कारण की तिथे अशुद्धी खूप जास्त आहे. मूलाधार चक्रमधून पॉवर उचला, त्या कुंडलिनीच्या कुंडमधून शक्ती उचला, त्याला वर घेऊन या. त्या शक्तीला कुठे घेऊन जा तुम्ही? ते ब्रह्मांडीय ऊर्जा, ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला कनेक्ट करा आणि वरून खाली आणा. आता ही खाली आलेली ऊर्जा मूलाधार चक्रवर एकत्र करा, फिरवा, त्याला पोचवा सहस्त्रारपर्यंत. सहस्त्रावरून एनर्जी पकडा, आणा त्याला खाली स्वादिष्ठानपर्यंत. उचला इथून, पुन्हा आज्ञा चक्रावर जा. उचला इथून मणिपूर चक्र, मणिपूर चक्रावरून विशुद्धी, आणि विशुद्धीवरून अनहत चक्र. तर हे ऍक्च्युली मॅनिफेस्टेशन सिस्टम आहे. तुम्हाला येऊन थांबायचं कुठं आहे ना? आपल्याला अति आज्ञा चक्र, सहस्त्रा चक्रवर जायचं आहे ना? आपल्याला अति मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्रमध्ये राहायचं आहे. अति विचार, अति देवदेव, अति साधना, अति ध्यान. मी अति हे शब्द वापरत आहे. अति इकडे कुठंच नाही जायचं. आणि खाली जेव्हा गेलो आपण, खूप सारा पैसा, खूप सारा घर, गाड्या, बंगले, प्रॉपर्टी, इस्टेट, लक्झरी, एन्जॉयमेंट, पार्टी, फॉरेन ट्रिप, याच्याच चक्करमध्ये नाही फसून राहत आहे. हे सगळं आहे खाली. आणि जे मी स्पिरिच्युअल काही गोष्टी केल्या ते आहे वर. आपल्याला स्पिरिच्युअल एनर्जी आणि मटेरियल एनर्जी दोघांचंही एकत्रीकरण करायचं आहे. हार्ट चक्रवर बॅलन्स व्हायचा. आणि ज्या व्यक्तीचा हार्ट चक्र अनस्टेबल आहे, तो
व्यक्ती मॅनिफेस्ट करू शकत नाही. आपण रिट्रीट मध्ये भेटू, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेन. जगात असे खूप सारे लोक आहे, एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे, एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम पर्सनॅलिटी आहे. पण मी सुद्धा ह्याच लिस्ट मध्ये होतो. 6 महिन्या अगोदर मी सुद्धा ह्याच लिस्ट मध्ये होतो. 1 रुपया पण जवळ येत नाही. 1 रुपया पण. काय करावं, कसं करावं याची फुल चिंता लागलेली आहे. का? कारण की माझं जे स्ट्रक्चर आहे ते फक्त ह्या वरच्या 3 चक्रामध्येच फिरत होतं. आणि मी जवळपास त्याचे खालचे जे 3 चक्र आहे याच्यापासून पूर्णपणे कट होतो नव्हतो. तरी पण माझी ऊर्जा इथेच चालली होती. का? कारण की मी पूर्णपणे ह्याच मोमेंटम मध्ये जगून राहिलो. आताही मी ह्याच मोमेंटम मध्ये वर्ष आहे. पण आता कमीत कमी ह्या चक्र मेडिटेशनच्या थ्रू, ह्या रेकी एनर्जीच्या थ्रू मला बॅलन्सिंग सुरू झालं माझ्या लाईफचं. आणि आता ह्या दोन्ही एनर्जी जशा बॅलन्स झाल्या, आता हार्ट चक्रावर जशी ऊर्जा पोहोचली, आता ऍक्च्युअल अट्रॅक्शन स्टार्ट झालं. आता हे की समजले, मला सुद्धा हे की समजले की माझं सुद्धा कुठं चुकून राहिलं होतं. माहित सगळंच होतं, पण जेव्हा गरज हा शब्द निघाला तर मग काय गरज आहे हे वर्ड निघत होतं. आय वॉन्ट जेव्हा म्हटलं, कशाला इच्छा करायची आहे, म्हणजे मनातूनच त्याचा तिरस्कार नाही म्हणून आपण त्याला विरोध होता. आता असं वाटते नाही, आता सगळं पाहिजे. पण किती पाहिजे? नॉर्मल लोकांसारखा मला त्याच्यात गुंतून राहायचं आहे का, फसून राहायचं आहे का? तर नाही. आय जस्ट टॅप अँड कलेक्ट द एनर्जी ऑफ मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र, आणि त्या एनर्जीला कलेक्ट करून तिथून मला ती एनर्जी उचलायची आहे वर. हे आहे डिवाइनचं. त्या डिवाइन सोबत त्याला कनेक्ट करून त्याला हार्ट चक्रावर घेऊन यायची आणि इथून ती ऊर्जा पसरेल अशी पूर्ण ब्रह्मांडात. हे इथे सांगितल्याप्रमाणे इथून ही ऊर्जा निघाली, इथून मी कलेक्ट केली, याच्याशी कनेक्ट केली, याला इथे घेऊन आलो, आणि आता हे ह्या लेवलवर पसरत आहे. दिस इज अ सिक्रेट ऑफ मॅनिफेस्टेशन. हे प्युअर सिक्रेट आहे मॅनिफेस्टेशनचं. एक काम करू, आपण आजचा क्लास आहे ना ह्या टॉपिकवरच थांबू. व्हॉट नॉट टू डू इन मेडिटेशन हे उद्या घेऊ. आता सुरू झालं तर यालाच आपण चांगल्याने कम्प्लीट करून टाकू. बरं, मराठी गाणे जे ऐकत होते किंवा हिंदी गाण्यामधलं मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हे गाणं कोणी कोणी ऐकलंय? जुन्या गाण्यामध्ये हिंदी खूप पॉप्युलर हिंदी गाणे, काही मराठी गाणे मी ऐकलं मी सर. ऐकलंय. खूपदा मी ऐकलेले आहे. ऐकलंय. खूपदा ऐकते. तुम्हाला ह्या गाण्याचं म्युझिक डायरेक्टर कोण आहे माहित आहे? हम्म. तर भारतातले मोस्ट फेमस आणि मोस्ट टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे जयदेव. म्हणजे असा आजच्या टाइम मध्ये ए आर रहमान कसे आहे तशासारखे मोस्ट टॅलेंटेड पर्सनॅलिटी. जर कोणतं गाणं जयदेव यांच्याकडे गेलं तर क्लिअरली समजून जा ते गाणं हिट आहे. मोस्ट सक्सेसफुल म्युझिक डायरेक्टर इन फिल्म इंडस्ट्री ऑन दोज डेज. पण त्यांची ट्रॅजेडी काय होती? आता मला सांगा, इतका जो पॉप्युलर आणि फेमस पर्सनॅलिटी आहे त्याचं लाईफ कसं असायला पाहिजे होतं? आज ए आर रहमानचं लाईफ कसं आहे सांगा? बोलले तर काही फरक नाही पडत.
कसं लाईफ आहे? लक्झरियस आहे, पॉवर आहे, बरोबर. पैसा आहे, स्ट्रेंथ आहे. येस. पण जयदेवच्या नशिबात असं होतं, त्यांना पैसा मिळत नव्हता. काहीही करा, त्यांना पैसा मिळत नव्हता. मोस्ट सक्सेसफुल म्युझिक डायरेक्टर, मोस्ट टॅलेंटेड म्युझिक डायरेक्टर असल्यावर सुद्धा जयदेव यांना पैसा, मान सन्मान आणि लक्झरी त्यांनी कधीच उपभोगली नाही. त्यांचा एक टाइम असा आला की त्यांच्याकडे पैसा नसल्या कारणाने स्वतःच तर घरच नव्हतं, पण किरायाच्या घरात पण कोणी राहू देत नव्हतं. आता विचार करा, 70-80चा दशकातला टाइम, त्याच्या अगोदरचा म्हणू आपण, ही देवानंद त्याचे अगोदर होते. त्या वेळेवर ते व्यक्ती किरायाचे सुद्धा पैसे देऊ शकत नाही. काय हाल असेल त्यांचा? तर सुनील दत्त जे आहेत, त्यांनी त्यांना कुठेतरी राहायला जागा दिली. त्यांचे कसं जुने घर वगैरे असतील त्यांचे, ते एखादं घर असेल ते खाली होतं, त्याच्यातली एक रूम त्यांना राहायला दिली म्हणतात. आणि त्यावेळेस सगळ्यांनी कलेक्शन केलं, मनी कलेक्शन केलं, की यांच्यासाठी आपण काहीतरी पैसा गोळा करून यांना देत जाऊ सर्वायवलसाठी. तर तेवढ्यावर ते जगत होते. जर कोणाला असं वाटलं की यांच्याकडून आपण म्युझिक डायरेक्ट केलं पाहिजे, त्यांना ते अपॉइंट करत होते. तेवढी बहुत त्यांना रक्कम. बरं त्याही वेळेस त्यांचं असं होतं, काम करून घ्यायचा, पैसा नाही द्यायचा. गाणं शुअर हिट होणारच आहे. जयदेव यांनी डायरेक्ट केलं म्हणजे गाणं तर 100% हिट होणार होतं. इतकी चांगली पर्सनॅलिटी. पण काम करून घेतल्यावर सुद्धा, म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांची त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा होता की काम केलं तरी याला पैसा नाही द्यायचा. माहित असून का हा उपाशी आहे, हा कधी मरू शकते, तरी सुद्धा. आणि असेच त्यांचे दिवस गेले, कधी थोडा पैसा आला नाही आला, सर्व्हायव्हल केलं, जे केलं ते केलं. बिहार गव्हर्नमेंटनी त्यांना एक सन्मान दिला, बिहारचा सन्मान दिला. आणि बिहार सन्मानासाठी त्यांना बिहारमध्ये बोलवल्या गेलं आणि तिथे त्या व्यक्तीला 1 लाखाचा चेक दिला. फर्स्ट टाइम बघा ट्रॅजेडी काय असते माणसाची. 1 लाखाचा चेक दिला आणि 1 लाखाचा चेक दिला. तो चेक घेऊन जयदेवजी मुंबईला परत येताना, गाडी, आता कोणती गाडी होती माहितीये, ट्रेनमध्ये बसले की कुठे बसले, की बसमध्ये बसले, गाडीमध्ये होते, गाडीतच डेथ झाली. त्या व्यक्तीला ते 1 लाख रुपये जे त्यांनी अर्न केले, जे त्यांना मिळाले, त्याचा उपभोग घेऊ शकले नाही. कालच मी एका व्यक्तीसोबत बोलता बोलता हे वाक्य बोललो. मी म्हटलं, अरे 10,000 20,000 कमवताय, 1 लाखाची गोष्ट करताय, असं नाही झालं पाहिजे 1 लाख रुपये आले, अचानक 10 लाख आले तर अटॅक येऊन मरून जाशील. बोलासाठी खूप सोपं वाटते. 10 लाख रुपये कमवायचे 10,000 वाल्या माणसाने, ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी शरीराचं अंग एक एक सेल्स हालणं सुरू होऊन जाईल. बरोबर आहे. त्या एनर्जीला, त्या सिस्टमला तुम्ही होल्ड सुद्धा तर करू शकले पाहिजे. मागायला काय जाते? मागायला तर तुम्ही 500 किलो मागा ना. तुमचं शरीर 50 किलो उचलू शकत नाही. 500 अंगावर येऊन बसन तर तुमचं तर हड्ड्या तर तुटणारच आहे, पक्क्यात तुटणार आहे. त्यामुळे किती मागत आहो आणि त्याचं प्रेशर तुम्ही झेलू शकता की नाही, हे सुद्धा तर समजणे आहे. ह्या कुंडलिनीच्या, ह्या 3.5 वेटोड्याच्या, ह्या का बरं 3.5 वेटोडे, का बरं 3.5? अरे अख्खे लोक परेशान होऊन गेलेले आहेत. 3.5 म्हणजे का? 3.5च का? हे आहे ते 3.5चा नियम. का नागिनीचे पिले कुंकुमे वाहले, असा शब्द दिलेला आहे. म्हटलं जाते जेव्हा ती नागिन जागृत होते, 3.5 वेटोडे घेऊन ती आपल्या मूळ स्वरूपासोबत एकरूप होते. म्हणजे काय? हे आहे ते 3.5 वेटोडे घेऊन शांत बसलेली कुंडलिनी, त्याला आपण जागृत केली. जागृत केलीचा अर्थ इथे नाही सहस्त्रावर डोक्यावर नेऊन बसवली, हा सेंटर मध्ये आणली. तेव्हा तो योगी बॅलन्स आहे, तेव्हा तो गृहस्थ पण बॅलन्स आहे.
तर ह्या स्टोरीमधून आपल्याला काय समजलं? जयदेव हे कोण्या स्तरावर होते? तुम्ही ह्या इमेज मध्ये बघा आता. जयदेव होते ह्या चक्रावर, क्राऊन चक्र. वरच्या चक्रावर. डिवाइन मधून ते असं काहीतरी साऊंड ओढून घेत होते, असं काहीतरी कॉम्बिनेशन ओढून घेत होते, त्याला आज्ञा चक्राच्या द्वारे एक्झिक्यूट करत होते. त्यांचं इंट्युशन इतकं जबरदस्त होतं की ते विचार करून घेत होते की कशाला कशा प्रकारे कनेक्ट केलं तर काय होऊ शकते. त्यांचं विशुद्धी चक्र इतकं पॉवरफुल होतं, ते होतच नाही. मी तर म्हणतो होतं नाही. जर विशुद्धी चक्र पॉवरफुल असतं तर हे व्यक्ती बोलू शकले असते, मागू शकले असते. त्यांच्यामध्ये मागण्याची क्षमता नव्हती, बोलण्याची क्षमता नव्हती. म्हणजे कुठेतरी विशुद्धी चक्र ब्लॉक होतं. ते 50-50 असेल. आपल्याला माहित नाही ते कसे होते, पर्सनॅलिटी त्यांची खूप बोलत होते की काय करत होते, पण विशुद्धी चक्र ते नक्कीच इमॅजिन करू शकत होते, पण मागू शकत नव्हते. म्हणजे काहीतरी वन ऑफ द पार्ट त्यांचा विशुद्धी चक्राचा डिस्टर्ब होता. वन पार्ट त्यांचा इमॅजिनरी चांगला ऍक्टिव्हेट होता. त्याच्यानंतर त्यांचं हार्ट चक्र पण डिस्टर्ब होतं. ते अट्रॅक्ट करू शकले नाही. किंवा असंही म्हणू शकतो की हार्ट चक्र चांगलं पण असं खूप प्रेमळ, खूप करुणामयी, खूप दयावान. तर हे काय झालं, पॉझिटिव्हिटी मध्ये लो एनर्जी फील्ड मध्ये गेले. खूप दयावान, खूप करुणावान, खूप प्रेमळ, आणि जितकं त्यांना दया करुणा प्रेम दाखवलं तितकंच लोकांनी त्यांना लुटून घेतलं. अनबॅलन्स अनबॅलन्स हार्ट चक्र, पण पॉझिटिव्ह. अनबॅलन्स हार्ट चक्र विथ पॉझिटिव्ह एनर्जी. अनबॅलन्स थ्रोट चक्र विथ पॉझिटिव्ह एनर्जी. प्रॉब्लेम कुठे आला? प्रॉब्लेम आला खालच्या 3 चक्रामध्ये. मणिपूर चक्र, मान सन्मान नाही. स्वादिष्ठान चक्र, लक्झरी सुख उपभोगू शकले नाही. मूलाधार चक्र, जीवनामध्ये स्टेबिलिटी नाही, धन नाही, आकर्षण नाही, सिक्युरिटी नाही, फॅमिली नाही, घर नाही, गाडी नाही, शारीरिक स्वास्थ्य नाही. आता मला सांगा, जर हा नियम आहे, आणि जर जयदेव सारखे टॉप मोस्ट, इंडियाज मोस्ट टॅलेंटेड अँड सक्सेसफुल पर्सनॅलिटी, त्यांनी जर हे खालचे 3 चक्र बॅलन्स केले असते तर त्यांच्या नशिबात काय आहे ते सोडून द्या, पण त्यांनी अट्रॅक्शन स्टार्ट केलं असतं. हा नियम आहे. मॅक्सिमम ट्रेडिंग करणारे लोक, त्यांचं इंट्युशन पॉवर खूप जबरदस्त आहे. थर्ड आय पॉवरफुल आहे, पण थर्ड आय पॉवरफुल असल्यावर त्याला एक्झिक्यूट करू शकत नाही. पॉझिटिव्ह बट अनबॅलन्स. स्वतः चार्ट बघतील तर सगळं समजून जाईल, ट्रेड लावायला जातील तर गडबड होईल. पण त्यांनी बघितलेल्या चार्टच्या अनालिसिस वरून दुसरा व्यक्ती पैसा कमवून टाका. त्याचं थ्रोट चक्र खूप पॉवरफुल आहे, इमॅजिनरी खूप जबरदस्त आहे. तो अगोदरच इमॅजिन करत आहे की कोणत्या पॉइंटवरून हे मार्केट कोण्या पॉइंटवर जाऊ शकते. स्टडी जबरदस्त आहे. त्यांनी जे नोट्स काढले त्या नोट्सला धरून समोरचा व्यक्ती पैसा कमवत, पण हा का बरं नाही करताय? हा पहिली गोष्ट तर हार्ट चक्र अलाइन नाही आहे. दुसरी गोष्ट, हा व्यक्ती हे खालचे 3ही चक्रामध्ये फसलाय. कोणी कोणी याचे एकदम उलट आहे. कोणी कोणी व्यक्ती एक्झॅक्टली याच्या अपोजिट मध्ये वागत आहे. त्याला कवडी करत कळत नाही त्या ट्रेडिंग मधलं.
धरते उचलते आपला ट्रेड लावून देते, टिप वरून ट्रेड लावले जात आहे. अरे सक्सेसफुल आहे यार. त्याचा हे दोन चक्र खूप पॉझिटिव्ह आहे. मूलाधार आणि स्वाधिष्ठान. पण हा चूक काय करण बघा, हा पैसा कमवल, हा चुकीचा निर्णय घेईल. हा आता आज्ञा चक्रमध्ये गडबड आहे हा व्यक्ती. किंवा हा मूलाधार चक्रमधून पैसा उचलन आणि या सॅक्युलर चक्रमध्ये उडवून टाकत. एन्जॉयमेंट, पार्टी, बड़ी गाड़ी, बड़ा घर, बड़े बड़े अच्छे अच्छे कपडे, बड़े हॉटेल में जाके खाएंगे, हा इथून उचलणार आणि इथेच बर्बाद करून टाकत. हा आज्ञाचक्र डिस्टर्ब आहे, माहित नाही काय करायचं म्हणून या पैशाचं. त्याला माहित नाही पैसा आल्यानंतर जीवनाला कसं हे व्यवस्थित करायचं, तर हा भगवंतापासून तुटून जाईल, हा देवाला शिवाय देणं सुरू करून देईल. पैशाचा माज म्हटलं जाते मग हा. तो भगवंताला शिवाय देणं सुरू करून दिलं त्यांनी. डिवाइन एनर्जीलाच बोलते अरे ये कुछ नहीं होता है, शरीर हाथ में दम चाहिए, कुछ भी हो सकता है. अरे पण तुझं डोकंही लावत नाही यार ट्रेड घ्यायसाठी. खालचं चक्र पॉवरफुल आहे. असा व्यक्ती मे बी हार्ट मध्ये रुथलेस राहू शकते, हार्टलेस, काही दया माया नाही, काही नाही, काही नाही, जस्ट पैसा 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 कमाना है, कमाना है, कमाना है, कमाना है. लाख कमाना है, 10 लाख कमाना है, 10 करोड़ कमाना है, 10,000 करोड़ कमाना है. लेना देना नहीं, सोसाइटी से लेना देना नहीं, परिवार से लेना देना नहीं, कुछ नहीं, मैं और सिर्फ मेरा पैसा, खत्म, दुसरी बात ही नहीं करने का. हार्ट चक्र कधी कधी खराब करून टाकते अशी लोक. आणि मग म्हटलं जाते अरे मेरे पास लोग क्यों नहीं टिकते, लोग क्यों भाग जाते मेरे पास, मैं तो बहुत अच्छा हूं, मी तर असं, मी तर तसं, लोक का टिकत नाही. अरे कशी टिकत, तू एकदम रुथलेस आहे, हार्टलेस आहे. ही एनर्जी भयंकर मोठी आहे त्याच्यामध्ये. मे बी संकल्प शक्ती पण खूप पॉवरफुल राहू शकते, एक वेळा संकल्प घेतला की पूर्णच करून दाखवत. पण जर एखाद्या व्यक्तीने, दोन्ही कॅटेगरी मधला असू द्या, त्याने जर शांततेने समजून घेतलं आणि अनालाइज केलं त्याच्या जीवनाला. अनालाइजचा अर्थ काय आहे, की जर कोणतं शास्त्र म्हणत आहे की पैसा येण्याचा रस्ता हा मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र आहे, अरे हो माझ्या लाईफमध्ये तर आहे, पैसा येत आहे, मी एन्जॉय करत आहो. संकल्प घेण्याचा रस्ता, मान सन्मान, पॉप्युलर होण्याचा रस्ता, लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्याचा रस्ता सोलर प्लॅक्सिस आहे. अरे हो यार, मी तर ह्या ठिकाणी पण बढिया आहो, की अरे मी ह्या ठिकाणी कमजोर आहो, पैसा येते पण ह्या ठिकाणी मी कमजोर आहो. कोणी म्हणताय की यार मी डिवाइन सोबत फार छान कनेक्ट आहो, पण पैसा नाही येत माझ्याकडे. अच्छा ओके. कोणी व्यक्ती म्हणताय की आय एम व्हेरी अनालिटिकल, मला अभ्यास भरपूर समजते, मी स्टडी खूप छान करू शकतो, पण पैसा नाही कमवू शकत. आणि तो जे बोलत आहे ते एक्झॅक्टली चक्र बोलत आहे. तो व्यक्ती जे बोलत आहे तेच ते चक्र बोलत आहे. जर तुम्हाला दिसत आहे की तुमची लाईफस्टाईल आणि चक्रांचं एक्सप्लेनेशन मॅच करत आहे, तर नेक्स्ट स्टेपवर जा लवकर. क्लिअर युअर चक्र. आता इथे किंतु परंतु करू नका, मी देव मानत नाही, मी धर्म मानत नाही, मी असं नाही करत, तसं नाही करत. लवकर फोकस व्हा. जर तुमच्या जीवनातले घटनाक्रम, तुमच्या जीवनातल्या सवयी, तुमच्या जीवनाचा अनुभव जर चक्रच्या एक्सप्लेनेशन सोबत मॅच करत असेल, तुमच्या जीवनाचा घटनाक्रम जर चक्रच्या एक्सप्लेनेशन सोबत मॅच करत आहे, तर 100% जे अनादर चक्र आहे ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हली नसेल पण निगेटिव्हली मॅच करेल, निगेटिव्हली नसेल तर पॉझिटिव्हली मॅच करत असेल. आणि आपल्याला ह्या सिस्टमवर यायचं आहे. कोणतं? हे सिस्टम. बॅलन्स युअर होल चक्र, क्लीन अँड क्लिअर युअर ऑल चक्रास, बॅलन्स युअर ऑल चक्रास.
ऍक्टिवेट युअर ऑल चक्रास अँड देन अलाइनमेंट. हे अलाइनमेंट आहे. मूलाधार ते सहस्त्रार, सहस्त्रार ते स्वादिष्ठान, स्वादिष्ठान ते आज्ञाचक्र, आज्ञाचक्र ते मणिपूर, मणिपूर ते विशुद्धी, विशुद्धी ते अनाहत चक्र. हे अलाइनमेंट आहे. सगळे चक्र एकाच बॉल मध्ये, एकाच पॉवर मध्ये आहे. आता तुम्हाला सगळीकडून ऊर्जा मिळत आहे. काही दिवसानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमची लाईफ एक्झॅक्टली बॅलन्स होणं सुरू झाली. आपोआप तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तन दिसणं सुरू होईल. तुमच्या अध्यात्मामध्ये, तुमच्या मानसिकतेमध्ये, तुमचं विचार करण्याच्या प्रवृत्तीमध्ये, तुमचं बोलता कसे, तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित कसे होतात, तुमचं लोक ऐकतात की नाही ऐकत. तुम्ही जर नेटवर्किंग मार्केटिंगच्या फील्डमध्ये आहे तर तुम्ही किती बोलता, तुमच्या बोलण्याला किती रिस्पॉन्स मिळत आहे, तुमचं बोलणं किती स्किलफुल आहे, किती पोलाइट आहे, किती पॉवरफुल आहे, किती इम्पॅक्टफुल आहे. तुमचं विशुद्धी चक्र सांगा. तुम्ही जीवनात स्टेबल किती आहे, तुमची बॉडी किती स्टेबल आहे, तुमचे पाय किती स्टेबल आहे. काय वारंवार तुम्हाला चक्करच येते, पायामध्ये मुंग्या येते, कंबर दुखत आहे, शारीरिक स्वास्थ्य नाही आहे, पैसा नाही, ऐश्वर्य नाही, घर नाही, गाडी नाही, काहीच नाही. हा, एका व्यक्तीची सुरुवात आहे, त्याला तुम्ही तिथे हे नका करू. ते सुरुवातीचा पर्सन आहे, 20, 25, 30 वर्षाचा पोरगा आहे, त्याला तुम्ही याच्यामध्ये नका आणू. हा, पण त्याचे पण जर चक्र चांगले असतील तर तो त्या वयात सुद्धा त्या लेवलवर अचिव्हमेंट करून घेईल. बाकी यानंतर आपला नशिबाचा भाग. पण एक बेसिक सांगत आहोत. 40, 50 वर्षाचा व्यक्ती म्हणते की मेरे पास कुछ भी नहीं. अरे तर मग आता विचार करण्याची गरज आहे. का नाही? स्वादिष्ठान चक्र, लव्ह लाईफ, शारीरिक शक्ती, तुमचं पार्टनरच्या प्रती प्रेम, लक्झरी, लेविश लाईफ, एन्जॉयमेंट, हॅपीनेस, सगळ्या सुख सुविधा तुमच्या घरात असणे, त्याचा उपभोग घेणे, स्वादिष्ठान चक्र. त्यानंतर मणिपूर चक्र, लीडरशिप क्वालिटी, गव्हर्नमेंटची मध्ये जॉब करण्याची पॉवर, तुमचा ऑरा, तुमचं ज्याला आपण म्हणतो ना गणितीय दिमाग, म्हणजे व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञान तुमचा मणिपूर चक्रमध्ये आहे. त्यानंतर काय आहे तिथे आणखी? लीडरशिप क्वालिटी, पॉवर, स्ट्रेंथ अँड करेज. हे चक्र तुम्हाला संकल्पवान बनवते. दिस इज अ विल पॉवर. पूर्ण शरीराची, पूर्ण मनाची, पूर्ण सूक्ष्म शरीराची ऊर्जेचं केंद्र आहे तुमचं मणिपूर, नाभी. एक वेळा संकल्प घेतला, संकल्प सिद्ध झालाच पाहिजे, मणिपूर चक्र सांगते. आणि एंड मध्ये हे चक्र फिरून बॅलन्स होते तुमच्या हार्ट चक्रवर. वरच्या तीनही चक्राची ऊर्जा, खालच्या तीनही चक्रांची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रवर येते. आणि तुम्ही लेट गोच्या भावनेमध्ये येता. संकल्प घेतला, छोड दिया, मिलेगा मिलेगा नाही मिलेगा, विचार केला, सोडून दिला, पैसा आला, सोडून दिला. सोडून दिला म्हणजे त्याच्यावर तुम्ही चिपकून नाही बसले. आता एका मोमेंटमध्ये तुम्ही लव्ह लाईफ एन्जॉय करताय, सडनली दुसऱ्या मोमेंटमध्ये तुम्ही स्पिरिच्युअल लाईफ एन्जॉय करताय. एवढं शिफ्टिंग माइंडचं सडनली. आता अरे आता तर असा होता, आता असा कसा झाला, इतकं भयंकर शिफ्टिंग. तुम्ही लेविश लाईफ एन्जॉय करत आहे वन हँड, आणि अदर हँड तुम्ही हिलिंग करत आहे. ऑन द टाइम एन्जॉय करत असताना त्या मोमेंटमध्ये तुम्ही हिलिंग करून राहिले कोणाची तरी. इतकं बॅलन्सिंग तुमचं अनहद चक्रवर येते. बॅलन्स. या सिस्टमला प्रत्येकच व्यक्ती फॉलो करते असं नाही. कोणी कोणी नैसर्गिकरित्या याला फॉलो करून जाते आपोआप. मे बी त्याचे कर्म चांगले असतील, पुण्यही असेल, किंवा तो क्लिअर माइंडेड पर्सन आहे, विजन त्याचे चांगले आहे, एनर्जी शुद्ध आहे, ते बॅलन्सिंग मध्ये जाते. पण आपला मुद्दा हा नाहीये की तो कसा करते, तो का कमवते, त्याला का मिळते. आपला मुद्दा आहे की मला का नाही मिळत. दुसऱ्यावर ध्यान न देता स्वतःवर जर ध्यान दिलं तर लक्षात येईल का आपण ह्या चक्र सिस्टम मध्ये अलाइनमेंट मध्ये नाही आहोत. हे कुठेतरी आपली डिस्टर्ब आहे. ज्या दिवशी हे डिस्टर्बन्स संपूर्ण आपण असं होऊन जाऊ, वर खाली
बॅलन्स. हे जेव्हा आपली प्रोसेस राहील ना, तेव्हा आपल्याला मिळेल. ह्या प्रोसेसमध्ये काही मिळू शकत नाही. कोणता चक्र मोठा आहे, कोणता चक्र छोटा आहे, काही नाही होऊ शकत अशा याच्यात. ओके, चला तर मग आपलं आजचं सेशन आपण स्टॉप करू. काय टॉपिक घेऊया सेशनचा आपण आज? नाव काय घ्यायचं आठवा लागेल. मग अशी बोलता बोलता एक टॉप वर्ड आला होता तोंडात. चला असू दे. मेडिटेशनला सुरुवात करू. आय होप तुम्हाला खूप आज ह्या मागील सगळ्या क्लासेसचं सार सूत्र आज समजलं असेल की एक्झॅक्टली चक्र कसे काम करत आहे, कोणाच्या बॉडीमध्ये कोणता चक्र ऍक्टिव्हेट आहे, कोणता डिस्टर्ब आहे, आणि आपल्याला एक्झॅक्टली काय करायची गरज आहे, हा सिम्बल आपल्याला काय शिकवत आहे. हे एनर्जी तुम्हाला का बरं हार्ट चक्रवर तुम्हाला फोकस व्हायचा आहे, कारण की 80% एनर्जी हार्ट चक्रच घेऊन चालून राहिला आपल्या ऑरामधली, आणि यालाच आपण मिस करत आहोत. तर मॅनिफेस्ट करण्याची पूर्ण टेक्निक आहे जी तुम्हाला आता कीवर्ड्स लक्षात आले असेल. हा, की ऑफ मॅनिफेस्टेशन हे नाव ठेवू आपण या क्लासचं. की ऑफ मॅनिफेस्टेशन. बढिया. चला बसा सर्वांनी, मेडिटेशनला रेडी व्हा. लांब खोल श्वास घ्या. इमॅजिन करा डिवाइन व्हाईट लाईट मध्ये तुम्ही बसले आहात आणि डिवाइन एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या श्वासामधून, तुमच्या रोम प्रतिरोम मधून ही ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ही डिवाइन एनर्जी तुमच्या पूर्ण शरीराला हील करत आहे, स्टेबल करत आहे. तुमची सातही चक्र ही डिवाइन एनर्जी बॅलन्स करत आहे, क्लीन आणि क्लिअर करत आहे, चार्ज करत आहे, ऍक्टिव्हेट करत आहे, आणि अलाइनमेंट मध्ये ह्या सिस्टमला घेऊन येत आहे. तुमचं होल चक्रा सिस्टम इज कम्प्लिटली अलाइन विथ दिस डिवाइन एनर्जी. इमेजिन करा डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर्स, डिवाइन गुरु, ascended masters, spirit guide, divine beings, divine angels, guardian angels, archangels, earth angels, सर्व दिव्य तत्व तुमच्या ह्या डिवाइन लाईट मध्ये उतरलेले आहे आणि सगळे जण तुम्हाला आशीर्वाद देत आहे. डिवाइन युनिव्हर्सल एनर्जी, डिवाइन नेचर एनर्जी, डिवाइन एंजेलिक रेकी एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. स्वीकार करा ह्या एनर्जीला, आणि प्रत्येक मेडिटेशनच्या अगोदर हे वाक्य जरूर बोला. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग दिस डिवाइन एनर्जी. आय गिव्ह परमिशन टू एंजेल्स, प्लीज इंटरफिअर इन माय लाईफ. इंटरफिअर म्हटल्यापेक्षा सपोर्ट अँड प्रोटेक्ट माय लाईफ. मी तुम्हाला परमिशन देतो, तुम्ही माझ्या जीवनात हस्तक्षेप करू शकता. मला माझं जीवन बदलायचं आहे, त्याकरिता तुम्ही माझी मदत करा. आय अलाव यू, आय अलाव यू. गुड मॉर्निंग. आजचं सेशन म्हणजे अनबिलिव्हेबल. सिरियसली ओके. सांगते. म्हणजे तुम्ही जसं आता हे एक्सप्लेन केलं ना, जसं स्टडी मॉर्निंगला जे सेशन पूर्ण सांगितलं, त्याच्यानुसार त्या प्रत्येक पॉइंटवर पॉइंट आउट केलं आणि त्याच्यानुसार थोडं थोडं करायचा प्रयत्न केला. पण लिटरली सांगते, सहस्त्र चक्रावर जेव्हा मी आले ना, तेव्हा मला म्हणजे एकदम ते कारंजा लाडचे हे आहेत ना, ते नृसिंह सरस्वती, नरसिंह नरसिंह हा नरसिंह सरस्वती. सर, हा ते चक्क दिसले मला तिथे. अरे वा. आणि त्यांचा तो ओरा आणि ते हे आणि तिथलं ते झाड, ते याचं ते खूप जुनं पुरातन आहे ते त्यांच्या ह्याच्यापासनं, आणि ते सगळं असं एकदम हे झालं पूर्ण. सर्वात शेवटी सहस्रा
चक्रावर जेव्हा ते एकदम आपण शांत बसलो होतो आणि ते हे हम्म, हम्म, आणि खूप सुंदर म्हणजे सांगूच नाही शकत मी. आज मला सगळं असं दिसल्यासारखंच झालं. ज्यांना ज्यांना तुम्ही हे केलं ना ते सगळे असे दिसले मला चक्क. म्हणजे खूपच सुंदर. सगळ्यांनी ब्लेसिंग दिले मला. थँक्यू सो मच. म्हणजे अनबिलिव्हेबल सेशन आहे. इतक्या दिवसात म्हणजे आज मला पहिल्यांदा जाणवलं तेवढं. आणि प्रत्येक तो मंत्र जेव्हा म्हणत होते ना ते व्हायब्रेशन इतके छान आले की खूपच सुंदर. म्हणजे मी आज पहिल्यांदा सांगते की इतकं सुंदर मेडिटेशन झालं की खूप छान. So हम्म. thank you very much. Thank you. Bless you, दादा. Lots of gratitude. Thank you. Wow. Lots of blessings. Lots of Thank lots of you. love and gratitude. छान, एकदम छान. हे इम्पॅक्ट आहे कंटिन्युअस प्रॅक्टिसचे. डे बाय डे जसं आपण कंटिन्यू करत जातो ना त्याचे हे परिणाम आहेत. हळूहळू आणखी ग्रोथ होत राहील. Yes. ब्लेस यू. Thank you. तुमच्या आशीर्वादाने. Thank you. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके. प्रतीक्षा ताई. हा, बोला. ओके. प्रतिभा बाने, डॉक्टर मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज पण खूप छान अनुभव आला. एकदम छान. फक्त मणिपूर किंवा मी तुमचा अनाहत कॅमेरा चक्रावर हा बोला. हा. मणिपूर किंवा अनाहत कोणत्या तरी एका चक्रावर आज मी अंगुली ठेवून केलं ना, पण मला फक्त एका चक्रावर हिरवी साडी घातलेल्या लक्ष्मीचं चित्र दिसलं. वा. आणि मग नंतर दुसऱ्या चक्रावर ते नाही दिसलं. बाकी व्हायब्रेशन वगैरे सेम छान दिसलं. वा. तुम्ही कॅमेरा ऑनच ठेवा. सनिका आहे का? ओके, नाहीये. मे बी नंतर कधी इंट्रोड्यूस करून दे. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. आणखी कीर्ती ताई. अर्चना मॅडम. गुड मॉर्निंग दादा. हा, गुड मॉर्निंग. सॉरी दादा, इतके दिवस नाही करू शकले, पेपर्स होते माझे तर. पण ओके, आता चालतंय. प्रॉमिस करते मी कंटिन्यू करेल. आणि जे जे म्हणतात सगळं सांगतात ना अनुभव, मला पण ते फील करायचे आहे, पण मला नाही होत आहे फील इतकं. काही नाही होत. आता कदाचित. सुरुवात आहे ना आपली. होईल. हो. माइंड मध्ये जे ठीक. काही थँक्यू दादा. निगेटिव्हिटी आहे, इतक्या वर्षाचा जे अनुभव आहे ते निघायला थोडा वेळ लागते ना. कदाचित. नाही, पण आता तरी बऱ्यापैकी मी आहे ठीक. म्हणजे निगेटिव्ह पासून दूर आहे, निगेटिव्हिटी पासून, तुमच्या आशीर्वादाने. आणि अशीच राहो दादा, हीच लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स आहे. थँक्यू दादा. याच्या माझी पुढे पण तेच रेग्युलर इच्छा करेल. आहे की माझे इथे स्वतःचे जुडलेला पेपर्स होते. प्रत्येक व्यक्ती खुश राहिला पाहिजे, लव्ह अँड लाईट मध्ये असला पाहिजे, विजडमने जीवन जगलं पाहिजे. आध्यात्मिक एनर्जी सोबत हे सांसारिक जितक्या काही गोष्टी आहेत ते पूर्ण फुलफिल झालं पाहिजे. आपलं डिझायर फुलफिल झालं पाहिजे. हेच ब्लेसिंग्स ह्या क्लासेस मधून, ह्या मेडिटेशन मधून मला सर्वांना द्यायचं आहे. ब्लेसिंग्स आहे, सगळ्यांवर ब्लेसिंग्स आहे. थँक्यू दादा. मग तुमच्या ब्लेसिंग आहेतच, नेहमीसाठी राहीलच, नाही होईल नक्की असं वाटते मला. कारण बाकीच्यांची Yes. ऐकते ना दादा, तर असं वाटते मला कधी फील होईल. आज जसं त्या ताईंचं जास्त ऐकलंय मी. जास्त जर घाई केली तर गडबड होऊन जाईल. मग सोडून द्यायचं, लेट गो. आज आपण काय शिकलो की संकल्प करणे आणि हो. नंतर अनहद चक्र येऊन सोडून देणे. लेट गो. त्याला धरून नाही ठेवायचं. आता तर काय होईल काय नाही होणार हे सोडून द्यायचं. आपण प्रत्येक जण अलग अलग आहे, प्रत्येकाचे अनुभव अलग राहील. हा, हो. कोरिलेट होत आहे तो एक सगळ्यांचा कॉमन ऑरा आहे म्हणून होत आहे है ना. पण आपली जर्नी आपली असते, प्रत्येकाची वेगळी जर्नी आहे. तर मनात डाऊट आणायचा नाही. बस कोणी 9व्या पायरीवर आहे, कोणी 5व्या पायरीवर आहे, कोणी पहिल्या पायरीवर आहे. तर त्या पायरीवर गेल्याबरोबर तो अनुभव येऊन जाईल. ओके तर दादा. याचं मनात गिल्ट नाही आणायचं, नाही तर काय होऊन जाईल की प्रोग्रेस थांबून जाईल. का नाही होत म्हटल्याबरोबर नाही हा शब्द पकडला जाईल.
आहे ना, आणि ते होणारच नाही मग पुढे कधी. हो. त्याच्यामुळे हे राहणारच नाही. जस्ट क्लीन आणि क्लिअर माइंडने मेडिटेशन करा. हो दादा, नक्की नक्की यापुढे कंटिन्यू करते दादा. थँक्यू दादा. अं, आणखी कोणी? राजेश सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. खूप छान वाटलं आज सेशन. मी थोडं म्हणजे 10-15 मिनिटं उशिरा जॉईन केलं. ते जे मॅनिफेस्टेशन तुम्ही जे सांगितलं ते चक्र, हो, तर ते मीच झालं वाटतं. त्याचं रेकॉर्डिंग आहे का? हा मिळून जाईल आज. हां. तर स्टेप बाय स्टेप छान व्हायब्रेशन खूप छान झालं. फक्त सहस्त्रकार चक्रावर आल्यानंतर माझं डोकं खूप दुखत होतं आज. ओके. हां, आज मग आजपर्यंत कधीच नाही दुखलं. आज दुखलं. चालते, काही होत नाही. नंतर काही वेळानंतर ऑटोमॅटिक रिलॅक्स झालं. छान वाटलं. प्रेशर क्रिएट होते, एनर्जीचं प्रेशर क्रिएट होते, त्यामुळे असं दुखणं होते. पाय पण खूप व्हायब्रेट होत होते आज माझे. हां. छान आहे. आणि छान वाटलं. दिवसभर फुल एनर्जी राहते आणि असं प्रसन्न राहते माइंडसेट. छान वाटतं. थँक यू सर. ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. हा, सर निंबाळकर सर. हा, तर कोण आज बोलला? ते तुम्ही सांगितलं ना हा हा, कुंडलिनी मॅडम बोला. शक्तीचे हो. कुंडलिनी शक्तीचे 3.5 वेळे, त्याचं खरंच नॉलेज नव्हतं. फक्त हेच माहिती होतं की ध्यानाने कुंडलिनी शक्ती जागृत होते, मग सहस्रार चक्रानंतर आपल्या ते एक चैतन्य शक्ती जागृत होते. पण त्याचा डीप अर्थ आज कळला. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज मॅडम बोलतायत, आधी मी नंतर बोलतो. बरं, गुड मॉर्निंग नमस्कार. सर. गुड मॉर्निंग. नमस्कार. आज पहिल्यांदा मी सुरुवातीपासून अगदी मेडिटेशनला बसलेली आहे. अनुभव असा की खूपच छान वाटलं मला खूप. म्हणजे मी आता आज ठरवलं की नाही, आता उद्यापासून अगदी रोज करायचं. म्हणजे एवढं छान वाटलं मला. अरे वा. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मी अंतःकरणातून युनिव्हर्सला थँक्यू म्हणत होते. जे मला करायचंच होतं पण ते येत नव्हतं. आपण थँक्यू कधीच म्हणत नाही. आणि मी अगदी आनंदानं, अगदी अंतःकरणातून थँक्यू गॉड, थँक्यू, आणि सगळ्या गोष्टीबद्दल मी थँक्यू म्हटलं या मेडिटेशन मध्ये. आणि हे वा. आपोआपच घडलं माझ्याकडनं. हे आपोआप घडलं. हा हा. आणि खूप खूप छान वाटलं. म्हणजे मी आज खूप सुंदर फील केलं. ते शब्दातही व्यक्त करता येत नाही, जसं हे सगळेजण सांगतात. आणि फक्त माझ्या पायाला कंटिन्युअस पेन होत होतं, तर मी ते पोज बदलत होते. बाकी हा तर हा. मला खूपच छान वाटलं. आता उद्यापासून रोज करते. हा, तर मांडी घालून बसलं पाहिजे आवश्यक नाही आहे. तुम्ही पाय चालेल. सैल सोडू शकता. चालेल. आपल्याला फक्त चालेल. एनर्जीला अपलिफ्ट करायचं आहे. आणि जिथे जिथे पेन आहे, आता अच्छा. तुम्ही सेल्फ फॉरगिव्हनेसचा क्लास नाही केला, पण समजा बोलायचं आपल्या शरीरासोबत, त्याला थँक्यू म्हणायचं. तुम्ही सगळ्यांना थँक्यू म्हटलं असेल, पण तुमच्या पायामध्ये काय दुखलं? उजव्या साईडचा मांडी पूर्ण मुंग्या येत होत्या. हा. उजव्या पायाला. अच्छा, हा. मुंग्या येत होत्या ना, ठीक आहे. पण जसे मुंग्या आपले येत गुडघे होत्या. दुखतात किंवा कंबर दुखते, तर आज तुम्ही थँक्यू म्हणताना स्वतःच्या पायाला थँक्यू म्हटलं नाही, नाही? पायाला नाही विसरलो आपण. म्हटलं. हा. स्वतःचं शरीर इतकं महत्वाचं आहे, आपण त्याला कधीच रिकॉग्नाइज हो, करत नाही, है ना? अगदी तर correct. सोबत सोबत आणि ह्या शरीराला पण धन्यवाद द्यायचे की इतके दिवस साथ दिली, आणि त्याच्याशी बोलायचं की बाबा आता मला मेडिटेशन करायचं आहे. ही तुझ्याच हा. कामाची गोष्ट आहे. ही पॉझिटिव्ह एनर्जी शेवटी तुलाच मिळणार आहे. तर तुला मी खूप ब्लेस करते. तुझे खूप खूप धन्यवाद. आजपर्यंत मला साथ दिली. इथून पुढे आणखी चांगल्या पद्धतीने माझी साथ दे. मला मदत कर. तुम्ही बघा, काही दिवसानंतर ही बॉडी आपल्याशी रिॲक्ट करणं सुरू करते ओके. आणि आपोआप त्या घटना बदलत जाते. खूप खूप ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू दादा. Lots of blessings. थँक्यू. नमस्कार दादा. लॉट्स ऑफ नमस्कार. ब्लेसिंग्स. माझ्या पण माझी बहीण आली, मला खूप आनंद झाला. मी थँक्यू. काल खूप खूप ब्लेसिंग्स देत होते तुला पण काल. खरंच मला वाटतं माझ्या पण पोहोचल्या. थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू सर.
नाही, पोहोचले असतील ना, पोहोचले असतील. दादा तुम्ही म्हणता तसं मी आज सोडून दिलं. मी नामस्मरणही करत होते आणि मला थँक्यू पण येत होतं युनिव्हर्स बद्दल. आणि तुम्ही मनी मॅनिफेस्टेशन जे सांगितलं ना, ते मला करायचंय. कारण की तुम्ही ओके. सांगितलं ना, जे जीवनात अति काहीच नको. अति तिथं माती एक म्हणच आहे. म्हणून आपल्याला अति काहीच करायचं नाहीये. आपलं जीवन आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे. तर मग हे याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. हो. आणि आणि खरंच. इथे आज इंटरेस्ट आला ना, तर मला घुमून फिरून असं वाटतंय की गजानन महाराजांची कृपा, नामस्मरणाची, की जिथे योग्य ठिकाणी मला आणलं परमेश्वरानं. बरोबर. एकदम बरोबर. चालेल, तुमच्या थँक्यू सोबत खूप थँक्यू. मोठा भंडार आहे. ऑलरेडी खूप मोठा साठा आहे. आता हा जेव्हा खुलेल ना, तेव्हा तुमचीच प्रोग्रेस माझ्या हिशोबाने असं वाटेल की सगळ्यात जास्त राहील. आणि खूप बॅकग्राऊंड खूप थँक्यू मोठा दादा. आहे. बॅकग्राऊंड खूप मोठा आहे. आहे. Blessings. चला, थँक्यू थँक्यू. थँक्यू सीमा. थँक्यू एव्हरीवन फॉर युअर डिव्हाइन ब्लेसिंग्स. चला. आणि दादा आज खरंच जसं दीप्तीताईंनी सांगितलं त्यांचा अनुभव सहस्रार चक्रावर, मलाही थोडस त्याच प्रकारे फील झालं. इकडे बाकीच्या चक्रांवर थोडस इकडे तिकडे फिरून राहिलं होतं मन. पण सहस्रार चक्रावर आल्यानंतर एक साधारणतः 1 मिनिटांनी एक असं जाणवलं की असं जैन मुनी वगैरे असतात की नाही, तशी एक व्यक्ती इकडून समोर चाललेली आहे आणि तिकडून मग एक व्यक्ती येऊन राहिली आणि असे 3 पावलं अक्षरशः मला जाणवले. ते आले आणि मग नंतर माझ्या अशा कानापासून पुढे निघून गेलेत. तर अगदी स्पष्ट मला 3 पावलं तर अगदी स्पष्ट दिसलेत की नाही बा ती व्यक्ती आली आणि गेली. हा. आणि ते नेमकं सहस्रार चक्रावर. आणि त्यावेळेस एकदा आणि इतकं स्पष्ट की आपण असं वाटून राहिलं की डोळे उघडे ठेवून ते पाहून राहिलेलो आहे. खूप छान आलं. चला, थँक्यू. वा. आणि अनायसे कदाचित मागे कारंजाला गेलो होतो आम्ही लग्नाला, तर त्यावेळेस तिथे अगदी छान आमचं दर्शन झालं होतं. आणि मला हा. वाटते बहुतेक आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो गुरु मंदिरात, किंवा बऱ्याच वर्षांआधी गेलो होतो. त्यानंतर हा अनायसे त्या लग्नाला वेळ होता तर मग आधी दर्शन घेतलं. खूप छान शांततेने दर्शन झालं होतं. कदाचित एक तेही असेल फिलिंग. त्याच्यामुळे खूप छान झालं. थँक्यू एव्हरीवन. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रेटिट्यूड. थँक्यू. वा. एकदम सुंदर. थँक्यू. हम्म. आणखी कोणी? ओके, ठीक आहे. प्रणाली ताई. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज अर्चना मॅडम. मेडिटेशन. हा, अर्चना अर्चना मॅडमशी बोलून घेऊ, त्यांचं सेशन राहते नंतर. गुड मॉर्निंग. नाही दादा, बोलू द्या. आज सेशन नाही, नाहीये. बोला. बोलू द्या त्यांना. आधी नंतर बोलू. तुम्ही मी नाही. एक्साइटेड तुम्हाला. चला, नमस्कार. गुड मॉर्निंग एव्हरीवन. खूपच छान सेशन होतं दादा. आज सुरुवातीपासून जॉईन झालं आहे ना. तर खूपच छान, म्हणजे एकदम छान सेशन होतं. सगळ्या गोष्टी जाणवत आहे. ऍक्च्युली काल मी केंद्रात गेली होती स्वामींच्या. तर तिथे वेळ होता आरतीला, तर माळ जप केला आहे ना, जे माझं हे होतं. तर खूप आरोळ्या जांभोळ्या येत होत्या, म्हणजे पूर्ण निगेटिव्हिटी. कारण आपण कंटिन्यू नाही आहोत, ते मला जाणवतं की काही गोष्टीमुळे कंटिन्यू नव्हतं होत. तर पण आज जेव्हा अलाइनमेंट झालं, सगळे चक्र आज ऍक्टिव्हेट झाले, तर छान वाटलं. म्हणजे काही त्रास झाला नाही. हा, नेहमीप्रमाणे छातीमध्ये थोडा त्रास होतो, पण बाकी सगळं ठीक आहे. बाकी खूप छान सेशन. आणि थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू तुम्ही. सगळे म्हणतात, निंबाळकर मॅडम म्हणतात, ती गोष्ट खरी आहे की आमचे काहीतरी पुण्य म्हणून तुम्ही आम्हाला लाभले. योगायोग हा आला की आपण सगळे एकत्र आहो आणि तुमच्या ब्लेसिंग्स आम्हाला मिळत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. हा, प्रणाली ताई. गुड मॉर्निंग. बोला. गुड मॉर्निंग सर. तुम्ही आज जे सेशन घेतलं, म्हणजे जे लेक्चर होतं, ते म्हणजे माझ्यासाठी पण, म्हणजे थोडं नॉलेज होतं, पण ते कुंडलिनी शक्तीचं आजचं जे दिलं ते एवढं व्हॅल्युएबल वाटलं
ते 3.5 चक्रात आणि हे. आणि मग जसं मेडिटेशन चालू केलं तर लिटरली मूलाधार चक्रावर तिथे तुम्ही सांगत असता की ग्राउंडेड, आय एम ऑलवेज बी ग्राउंडेड आणि हे रिलीज वगैरे. तर तिथे मी असं बघितलं की बा मी अचिव्हमेंट तर केलं आहे लाईफमध्ये सगळं, पण मी त्याप्रमाणे ग्राउंडेड पण राहणार. मग जसं जसं मी मूलाधार नंतर स्वादिष्टान चक्रावर गेली, मग तिथे सगळी लक्झरी, हे सगळं रिलेशनशिप सगळं सगळ्यांना इमॅजिन केलं. मग हा बरोबर आपलं मणिपूर चक्रावर गेली, तिथलं थोडंसं काहीतरी असे डॉटेड मध्ये ब्लॅकिश असं दिसलं, पण मग पुन्हा इमॅजिन झालं की अरे बा मी एक इमॅजिनेशन असते की घरी जे अन्न वगैरे, म्हणजे फूडी आहे थोडीशी, तर स्वतःच्या घरी पिकवलेलं वगैरे असं प्रत्येक चक्रावर थोडं थोडं. मग हार्ट चक्रावर आल्यावर सगळ्यांसोबत जे वागणं, सगळ्यांबद्दलची फिलिंग एका क्षणासाठी सगळ्यांसाठी लवेबल पण राहणार, पण दुसऱ्या क्षणी जर कोणी चुकलं तर जे अग्रेशन वगैरे येते ते पण इमॅजिन केलं. ओके. मग थ्रोट चक्रावर आली, थ्रोट चक्रावर पण मग म्हणजे मी वागते ते इमॅजिन झालं मला की आधी जे मी बोलत होते आणि आता जे शब्द आहे त्याच्यावरचं पण मला म्हणजे रिकॉग्निशन झालं. सो थ्रोट चक्रापर्यंत पूर्ण प्रॉपर इमॅजिन झालं. बाकी 2 याच्यावर तर मग मी वर होते. सो आजचा जो मेडिटेशन होता माझा एकदम मोस्ट पॉवरफुल होता. त्याच्या आधी एवढे इमॅजिनेशन मध्ये नाही गेली होती. थँक्यू सो छान आहे, मच. छान. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आता कोण आहे? सुमित सोनी सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बहुत अच्छी फीलिंग है सर, एज यूजुअल. धीरे धीरे पायरी चढ़ते जा रहे हैं सर. और वो एक्सपीरियंस आ रहा है सर. हर चीज मैं बता नहीं पाता हूँ कि मैं जो फील करता हूँ, क्योंकि सबके जो एक्सपीरियंसेस है वो बहुत एक्सट्रीम लेवल के हैं. तो बहुत मजा आ रहा है सर, फुल ऑन एनर्जी. बहुत खुश रहता हूँ. सभी सभी चीज अच्छी हो रही है. मतलब पॉजिटिव अट्रैक्ट कर रहे हैं हम लोग, और मजा आ रहा है सर. थैंक यू. मैं तो बहुत मतलब एक्साइटेड हूँ कि जब हमारा रिट्रीट होगा वहां पर तो कितना मजा आने वाला है. जी, वहां पे तो बहुत कुछ लेने वाला हूँ मैं. और अभी अपनी स्ट्रेंथ भी बढ़ रही है सर. अपने पार्टिसिपेंट्स देखिए आप, धीरे धीरे काफी बढ़ते जा रहे हैं. बढ़ते जा रहे हैं. हाँ, बहुत अच्छी फीलिंग है सर. थैंक यू सो मच. मिलते हैं सर, है ना. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थैंक यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थैंक यू. सर्वांनी रेडी राहा. जे मॅनिफेस्टेशनचं म्हणजे मी एक नॉर्मली जे डोक्यात ठेवलं होतं ते न करता आपले जे क्लासेस चालत आहे ह्या क्लासेसच्या थ्रूच मी रोज थोडं 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 नॉलेज देईल. ज्याला पूर्ण करायचं आहे तो युट्यूबवर जाऊन सगळे एकामागे एक सेशन बघून त्याला कव्हर करून टाका. सेम जसं मॉर्निंग मेडिटेशन बनवलेलं आहे त्याच लेवलवर दुसरं मेडिटेशन आता रेडी होईल. मनी एनर्जी मॅनेजमेंट ह्या टॉपिकवर, आणि जवळपास प्रॅक्टिकल जे म्हणजे असं समजू की ते मेडिटेशन पण राहील, NLP पण राहील, त्याच्यामध्ये कमांडिंग पण राहील, निगेटिव्हिटीला क्लीन करणे, चार्ज करणे, सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम. तर अटक पण त्याच्यातच आलं. आता ते किती होते माहित नाही, एवढा मोठा गठ्ठा बनला. आता त्याला आता पूर्ण रेकॉर्ड करणे आहे. 3-4 दिवसापासून सगळं लिहून काढलं. मागचे दिवस पूर्ण स्टडीमध्ये गेले. काय देऊ शकतो म्हणजे कसं आहे, देणे आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. देण्यासाठी 100 गोष्टी आहेत, पण समोरच्याने केलं पाहिजे. आणि एवढं तर लक्षात आलं की आपण सध्या सगळेजण नर्सरीतच आहोत. हात धरूनच आपल्याला बोट धरूनच शिकवा लागत. त्याच्यामुळे हे रेकॉर्ड करणे किंवा हे स्टेप बाय स्टेप मॅनेज यासाठीच करायचं आहे मला की ते रेकॉर्डेड का असे ना, त्याच्यामध्ये कंटेंट एक असा राहील ज्यामध्ये तुम्ही रोजचे टॉपिक टाकू शकता. रोजचे म्हणजे 7 दिवस 15 दिवसाच्या गॅपने. जसं आज आपण एक टॉपिक टाकला की उदाहरणार्थ माझा प्रॉब्लेम काय आहे. तर आजच्या कंडिशन मध्ये समजा माझा प्रॉब्लेम आहे की मला
10 लोक या महिन्याला जॉईन व्हायला पाहिजे होते माझे, असं समजा एक माझा विषय होता, आणि लोक जॉईन नाही झाले, नवीन लोक. हा माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते 10 जॉईन नाही झाले तर टेन्शन आलं, फिअर आलं, अरे कसं होईल, अरे आपलं मनी मॅनेजमेंट बिघडलं, आता कसं होईल, आता कसं होईल. ते 10 लोक काय झाले, माइंड मध्ये घुसून गेले आता. आणि एक्झॅक्टली त्या टेक्निक मध्ये आपल्याला ते वर्ड लावायचं आहे की माझा प्रॉब्लेम हा आहे, आणि हे असलं तरी मी याला स्वीकार करते, आणि ऑलरेडी 10 लोक माझ्याकडे आलेले आहेत. तर हळूहळू हळूहळू ही सवय लागता 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 तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कंटेंट टाकत चालले, तुम्हाला रिझल्ट येत चालले, तुम्ही ऍड करत चालले, तुम्हाला रिझल्ट येत चालले. प्रत्येक प्रॉब्लेम टाकला सोल्युशन सहित. जसं सोल्युशन मिळालं नेक्स्ट, सोल्युशन मिळालं नेक्स्ट, सोल्युशन मिळालं नेक्स्ट. बस आपण ह्या सिरीजला कंटिन्यू चालू देऊ लॉंग टर्म साठी. एक्झॅक्टली 7 चक्र मेडिटेशन सारखं बेस आपला सगळ्यांचा क्लिअर होत चाललेला आहे. आता आपण नेक्स्ट स्टेपवर जाऊ शकतो. फार सुंदर मिनी मेडिटेशन पण घेतलेलं आहे. खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये करण्यासारख्या. त्राटक पण राहील, इन्व्होकेशन पण राहील. बघू आता त्याचा रिझल्ट काय ते. कार्ड रिडिंग सुद्धा खूप पॉझिटिव्ह आल्या. नक्की त्याचा इम्पॅक्ट चांगला राहील. मोरे सर, गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग सर. जयदेवचं गाणं म्हणलं वाटतं तुम्ही, नाही का, जीवन का साथ महिने बाता चलू, नाही का, तशी कंपॅरिझन केली तुम्ही रेहमानची आणि जयदेवची, नाही का. तर कशामुळे ते रेहमान मागे आहेत किंवा जयदेव मागे आहेत, ते 7 चक्रावर त्यांनी ऍक्टिव्हिटी नाही केलं त्या पिरियड मध्ये, त्याच्यामुळे तसं होऊ शकलं असतं त्याचं त्या पिरियड मध्ये, नाही का. त्याने गाईडलाईन नसं भेटली. प्रत्येक जण आहे. हा, गाईडलाईन नाही मिळाली, हा आपला नशिबाचा भाग आहे की नाही. पण हे रियालिटी आहे. बरोबर. खूप कर्तृत्ववान लोक मागे राहून गेले आहेत. भरपूर आहे सर. तर आजच्या सेशन मध्ये निंबाळकर फॅमिली अटॅच झाली, त्याच्याबद्दल गॉड ब्लेस यू. मॅडमचं शब्द बरेच दिवसापासून कानावर होते. गॅप पडते ज्यावेळेस मीटिंग असते, अटॅचमेंट असते. आचार्य मॅडम बी सकाळी दिसते, त्याच्याबद्दल धन्यवाद. नवीन जे जुने होते ते अटॅचमेंट होते, त्याच्यात प्लस पॉईंट आहे. व्हायब्रेशन जे म्हणतो ना तुम्ही, व्हायब्रेशन क्रिएट व्हायला तिकडे आता शेजारी पाजारी, नाही का. ऍक्च्युली एक गोष्ट मला बोलायची होती दादा. थँक्यू सो मच आहे ना. तुमचे जे शब्द आहे ते शब्द समोर येत आहे, सगळे शब्द खरे होत आहे. मला माझ्यावर तेवढा विश्वास नव्हता, कदाचित असं वाटत नव्हतं की एवढी मोठी जबाबदारी आपण सांभाळू शकू की नाही. पण देवाची कृपा, स्वामींची कृपा, तुमचे ब्लेसिंग्स की सगळ्या गोष्टी समोर येत आहे. सगळे ज्या गोष्टी तुम्ही बोलले ते शब्द खरे होत आहेत. थँक्यू. Lots of blessings. Lots of love and lots of gratitude. Thank you sir. Bless you all. Lots of love. हा सर बोला. आज अर्चना मॅडम आल्या बऱ्याच दिवसानंतर, छान वाटलं. आणि मोरे सर तर काही प्रश्नच नाही, ते नारायणाचे शब्द असतात. तर मोरे सरांना ऐकल्याशिवाय आपलं सेशन कधी क्लोज होत नाही. बरोबर. तर थँक्यू मॅडम. थँक्यू मोरे सर. धन्यवाद. जसं येईल तसं बोलतो सर, बाकी काय नाही सर, हेच चांगली कला आहे तुमची सर. खूप चांगलं आहे. ओके, थँक्यू सर. सेशन क्लोज करू मग आता. ओके सर. येस सर. चला ठीक आहे. दादा मी बोलू का? हा बोला. मी लास्टलाच येते, कारण तोपर्यंत मग माझं पॅकिंग वगैरे होऊन जातं मुलीचं. त्यामुळे आणि सगळ्यांचंही ऐकायला खूप छान वाटतं. आणि मला हे सांगायचं होतं दादा की आता ते आपला मराठी मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्याच्या गुरुवारची पूजा असते लक्ष्मीची. तर काल मी ते करत होते आणि मला सगळे आपले दिवाळीत जे तुम्ही सांगितलं लक्ष्मीपूजनच्या वेळेस की असे ब्लेसिंग्स द्या वगैरे, ते सगळं इतकं छान आठवलं एकदम पूजा झाल्यानंतर. आणि मी ते इतकं छान ब्लेसिंग्स दिल्या, मला स्वतःला खूप छान ते फील झालं, खूप छान वाटलं. आणि नंतर मग ते म्हणजे गुरुवार तर असतोच, आणि सगळं झाल्यानंतर संध्याकाळचं वगैरे मी परत आपली साधना पण केली दादा.
तर यावेळेस जो साधनेचा मला हे होता, खूप गॅप नंतर केली मी आणि पण खूप छान मला असं ते वाटलं, पूर्ण खूप कॉन्सन्ट्रेशन, खूप त्यात सुंदर असे व्हायब्रेशन्स वाटत होते. तर तो एक अनुभव मला सांगायचा होता. आणि आज तर म्हणजे एवढं सुरुवातीचं तर खूपच छान तुम्ही माहिती दिली, ज्ञान दिलं ते. आणि म्हणजे मला तर असं वाटतंय दादा, की हे अजून व्हावं थोडंसं डीपमध्ये. नंतर आपण म्हणजे काय नाही करायचंय तिकडे जाऊ. पण अजून 1-2 सेशन मला वाटतं, की अजून मिळालं तर छान होईल. म्हणजे आम्ही अजून कनेक्ट होते छान. किंवा कशाबद्दल? उदाहरणाद्वारे किंवा काही असं अच्छा जर अच्छा, ठीक आहे सांगता ठीक आलं आहे. अजून. हां. बरं बरं, हो. तर म्हणजे मला असं वाटतंय माझ्यासाठी. नाही, ठीक आहे ठीक आहे, आणि चालते. हां. आणि खूप म्हणजे आज पूर्ण कॉन्सन्ट्रेशन खूप छान होतं, व्हायब्रेशन खूप छान होते. आणि जे सुरुवातीला मला असं की गरम होणं किंवा आज दादा थंड होतं. पूर्ण बॉडी माझी अशी थंड होती. नंतर पण थंड होती. तर हा असा एकदम चेंज वाटला मला थोडा, की आज एकदम थंड व्हायब्रेशन येत आहे किंवा वाइब्स ते असे. हां. ते खूप छान वाटलं, खूप छान. थँक यू दादा. खूप थँक यू. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स अँड ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आज ब्लेसिंग्स, म्हणजे मला लॉट्स ऑफ सांगताच ब्लेसिंग्स. नाही येते खरं म्हणजे नाही, ठीक आहे, काय चालते. झालंय, पण मी खूप छान कनेक्ट होते, एवढं लॉट्स ऑफ जाणवतंय. ब्लेसिंग्स. येस दादा. थँक यू. थैंक यू सो मच। सुमित सर, मैडम बात करना चाहते? हाँ, 1 मिनट। यस सर। हॅलो. हाँ, गुड हा, मॉर्निंग, गुड मॉर्निंग दादा. बोला. 1 मिनिट ते. हॅलो. आवाज हाँ, येतोय ना? बोला बोला. हो, येत आहे. हा. नमस्कार दादा. नमस्कार. हा. छान असतं सेशन, तर नेहमी चांगलं असतं. आणखी सगळ्यांचे थॉट्स ऐकून वगैरे मला खूप आनंद होतो. बढिया वाटतं. हा अजून ना. हा, मेडिटेशन ला मी आता संडे टू संडे तर ट्राय करेलच की बसता यायला पाहिजे. पण हो हो. सध्या मेडिटेशन विथ कुकिंग आणि मुलांची तयारी करणे हे सगळं सुरू असतं मॉर्निंग अवर्स मध्ये, शाळेचा वेळ असल्यामुळे. पण मी कंटिन्यू ऐकत तर राहतेच. तुम्हाला संडे. ते दुपारी वगैरे वेळ मिळते का? हो, मिळतो ना, मिळतो. सर, मी ते रेकॉर्डिंग जे शेअर केलं ते आहे का तुमच्याकडे? हो हो, आहे आहे. ते लम वम रमची बेसिक चक्रा मेडिटेशन. हो हो, त्याचं तर मी चॅन्टिंग करतच राहते. ओके. कुकिंग वगैरे करताना तर नाही नाही, चॅन्टिंग तेव्हा करत नाही. राहते, पण बसून नाही नाही नाही, करू शकत. जे मी ऑडिओ दिलेला आहे अर्ध्या तासाचा, हा हा. प्रॉपर दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असते, प्रॉपर हो त्यावेळेस हो, आहे ना बसून करा. असतो ना, आणि जे असतो. सकाळी तुम्ही ऐकता हा तेच हा. त्यावेळेस फील करा. हो हो. लाऊडली चॅन्टिंग करा. लम रम बरं. रम, असं आवाज तुमचा कानात गेला पाहिजे, व्हायब्रेट झाले पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यानंतर अनुभव बघा काय येते तुम्हाला. हम्म. हो सर, कारण की मी चालेल सकाळी तर चालेल. देतच आहे, म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहे है ना, हो हो, तर त्या रेकॉर्डिंगच्या थ्रू तुम्ही मेडिटेशन करा. नक्की नक्की. सकाळची ते एनर्जी तुम्हाला मिळूनच राहिली. हो एक हो, सेल्फ क्रिएट एकदम करा. छान वाटतं ना, सगळं ऐकून छान वाटतं, एकदम बरं वाटतं. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ औषधासारखं ब्लेसिंग. आहे ते. बरोबर आहे. औषधासारखं मी असतं जसं म्हणजे. मागेही एक शब्द बोललो होतो की हे आपले जे क्लासेस आहे ना, ही हम्म. आपली आत्म्याची भूक आहे. बरोबर. जे अंतरची तृप्ती असते ना, ते माहित नाही पडत की आपण का बरं अस्वस्थ आहोत, आपल्याला काय पाहिजे, काहीतरी आपण शोधत असतो. ते हम्म. कामातून, मेहनतमधून, अभ्यासातून, परिवारातून कुठून ना कुठून त्याची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, पण ते होत नाही. ती आपली अंतर्मनाची, आत्म्याची तृप्ती असते. आणि ती जे अन्न आहे आपल्या त्या ऊर्जा शरीराचं, आत्मशरीराचं, ते हेच आहे. हा टॉक, हे बोलणे, हे व्हायब्रेशन, ही ऊर्जा, ही त्याचं आत्म्याचं म्हणा किंवा त्या तुमच्या चित्ताचं म्हणा, चैतन्य अवस्थेचं हे भोजन आहे. हा सत्संग जेव्हा मिळते, आपोआपच त्याची तृप्ती होणं सुरू होऊन जाते आणि ती इनर
हॅपीनेस किंवा इनर ब्लेसिंग्स जे आहे आपल्या, त्या ओपन अप होते आणि सडनली असं वाटतं की वाव, हे काहीतरी अलग आहे. कारण की काहीतरी अनादर पार्ट तुमच्या आतमधला तो शांत झाला, तृप्त झाला. आणि तो जसा तृप्त झाला, एकदम बाहेरची धावपळ शांत होऊन जाते. तर ही ती ऊर्जा आहे. हे जे तुम्ही जे शब्द बोलले ना, हे ते शब्द आहे की ते आतमध्ये कोणीतरी असा आहे जो याला नोटीस करून राहिला. मेडिसिन. हा, मेडिसिन. आतमध्ये तो आहे बसलेला, ज्याला कळत आहे की शरीर, मन, बुद्धी, विचाराच्या पलीकडे कोणीतरी आहे जो शांत होऊन राहिला, आता स्वस्थ होत आहे, तृप्त होत आहे. ते सगळे ह्या एनर्जीचा आणि ह्या ऊर्जेचा, ह्या पॉझिटिव्ह वाईब्स, चांगलं बोलणे, याचाच एक आशीर्वाद आहे म्हणा, किंवा याचाच एक परिणाम आहे. कारण की अशा प्रकारचा टॉक, अशा प्रकारचं बोलणं, मे बी हा आता 7:30 संपले, त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर तुम्ही कोणाच व्यक्तीच्या तोंडातून ऐकणार नाही डबल. त्याच्यामुळे हा 1 तास इतका आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे की असंही होते कधी कधी की आपण जे साधनेतून नाही प्राप्त केलं, ते आपल्या ह्या बोलण्यातून, ऐकण्यातून आपण प्राप्त करून घेतो. इतकं ते फिलिंग आपल्याला येतात. हो दादा. थँक्यू व्हेरी मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, ऑल ऑफ यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ